नमस्कार. मी डॉक्टर स्वाती गजानन मोहरीर, विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवास या ग्रंथालयाच्या डॉक्टर मोनाली पोफरे या उमाविश्व विसुगो बापट यांच्या चॅनलसाठी 2 कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. मी डॉक्टर मोनाली पोफरे, उमाविश्व या विष्णू भाऊ बापट यांच्या चॅनलकरिता मी एक कविता सादर करते आहे. सर्वप्रथम म्हणजे अनेक धन्यवाद देते की मला आज इथे ही म्हणजे मला ही एक इथे नवीन संधी देण्यात आली, त्याबद्दल मी अनेक सर्वप्रथम धन्यवाद करते. आणि या ग्रंथालयात मी जेव्हा येते त्यावेळी मला हे ग्रंथालय न वाटता मला हे माझं पूजाघर म्हणून मी येते, रोज येते आणि पुस्तकांच्या सान्निध्यात राहतानाच ही कविता मला येथे सुचलेली आहे. कवितेचं नाव आहे माझ्या लेखणीची धार. स्वागत. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, मनातील विचारांशी जुळताना शब्दांशी एकरूप होऊन भूत वर्तमान भविष्य काळाचा वेध घेणारी. माझ्या लेखणीची धार, मनातील विचारांशी जुळताना शब्दांशी एकरूप होऊन भूत वर्तमान भविष्य काळाचा वेध घेणारी. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, कथा काव्य कादंबरीसह इतरही साहित्याचं बोट धरून चालणारी. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, ज्ञानाच्या विद्वत्तेच्या जाणीवेच्याही अंतरंगातून वाहणारी. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, आयुष्यातील सुखदुःखाच्या वाटचालीत अनंत रूपाचं शब्दांमधून दर्शन घडविणारी. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, ऋतू माती आणि माणसाच्या भावविश्वांचे प्रभावीपणे रेखाटन करणारी. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, माझ्या वेदनेवर हळूवार फुंकर घालणारी. सुखदुःखाच्या मंथनातून आपला जीवन आशे उलगडणारी. माझ्या लेखणीची धार, माझ्या लेखणीची धार, संवेदनशील मनाला पाझर घालणारी. भावभावनेतून जगण्याचे अधिष्ठान मांडणारी. पुन्हा कधीतरी रसिक मनाला साथ घालणारी. पुन्हा कधीतरी रसिक मनाला साथ घालणारी. माझी लेखणीची धार. धन्यवाद. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल अशी नम्र विनंती करते.